नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट ऑग्रिक कॉस या आपल्या YouTube चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आपल्याला पुन्हा एकदा नवीन जाहिरात जी आहे तर ती बघायला मिळणार आहे। इथं कृषी पदवी आणि पदविकाधारक दोघांसाठी एक चांगली जी आहे तर ती संधी आपल्याला पाहायला मिळू शकते। बघा, जाहिरात जी आलेली ती आलेली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्तांची जाहिरात आलेली। याच्या आधी पण अनेक जाहिराती आलेले, मागे तर मालीची सेपरेट जाहिरात जी आहे तर ती आलेली होती, पण आता याची जाहिरात जी आहे तर ती आलेली, तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण पाहणार आहोत। बघा, 3/11/2025 रोजी आलेली ही जाहिरात जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते। पात्रता, अभ्यासक्रम, वेतन, रिक्त जागा हे सगळ्या काही गोष्टी पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि ऍग्रीकल्चर संबंधित तुम्हाला माहिती आहे संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवर मिळत असते, म्हणून तुम्ही या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा। आणि त्यासोबतच याच्यामध्ये कृषी सहाय्यक याच्या चांगल्या जागा आहेत मित्रांनो, डिग्री डिप्लोमा दोघांसाठी एक चांगली संधी। आणि याची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी आपली एक संपूर्ण बॅच अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये जो तुमचा तांत्रिक भाग आहे तो देखील कव्हर केलेला आहे। त्यासोबत जो नॉन टेक्निकल भाग आहे तोही महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट फॅकल्टीने कव्हर केलेला आहे। आणि याच्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। तसेच फक्त याच्यामध्ये जे आहेत तर ते काही पद आहेत ज्यांना फक्त मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान एवढेच 4च विषय आहेत। तर या सर्वांसाठी एक सरळ सेवा सर्वशिक्षक बॅच रेकॉर्डेड स्वरूपाची अवेलेबल आहे, सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत। तर ते तुम्ही आजच बॅच जर जॉईन केली, सर्व लेक्चर्स तुम्हाला अनलॉक स्वरूपात जे आहे तर ते बघायला मिळतील मित्रांनो। तर आपण जाहिराती जे आहेत तर ते बघून घेऊया काय आहे जाहिरात। बघा, मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती 3/11/2025। आता याच्यामध्ये कोण अप्लाय करू शकतो? विशेष म्हणजे ज्यांची जमीन या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांसाठी ज्यांची जमीन गेली असेल, ज्यांची घरं गेली असतील, अशी स्थावर मालमत्ता धारकांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी ही ऍड असणार आहे। ही ऍड तेच करू शकतात, बाकीचे दुसऱ्या विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्त असतील, त्यासोबत महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या असतील ते इलिजिबल नाही आहेत, हे लक्षात घ्या। त्यासोबतच जनरल उमेदवार ज्याच्याकडे कुठलेही प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट नाही तो देखील इथं अप्लाय करू शकत नाही, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय। ओके, बघा त्यांनी काय सांगितलेले, बघा जे प्रकल्पग्रस्त व्यक्तींमधून गट क आणि गट ड ची जी काही रिक्त पदं होतील त्याची 50% पदं भरण्यासाठी शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून 14 ऑक्टोबर 2024 रोजी तशा पद्धतीचा GR जो आहे तो प्रकाशित केलेला होता। आता आपण प्रत्येक जागा पाहूया, किती जागा आहेत, काय वेतन आहेत, सगळ्यात पाहूया। बघा, सगळ्यात आकर्षक पद या विद्यापीठामधील तर ते म्हणजे काय, कनिष्ठ संशोधक सहाय्यक, ज्याला आपण म्हणतो ज्युनियर रिसर्च असिस्टंट, याची वेतन श्रेणी खूप चांगली असते मित्रांनो। S13 ची आहे 35,400, 1,12,400, एकूण 17 जागा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत। बाकी कॅटेगरी वाईज पण इथं जागा दिलेल्या आहेत, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते एकदा बघू शकता। त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ना मित्रांनो ते म्हणजे उपअवेक्षक, सब ओरर। त्याच्यानंतर 2 जागा आहेत फक्त याच्या, S8 ची वेतन श्रेणी आहे। ओके, मेन म्हणजे काय, ऍग्रीकल्चर असिस्टंट ज्याला आपण म्हणतो कृषी सहाय्यक, या कृषी सहाय्यक फक्त पदवीसाठी बरं का, हे पदवीसाठीचं पद आहे। याच्या जवळपास 52 जागा आहेत मित्रांनो, चांगल्या जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठीच्या। S8 ची वेतन श्रेणी आपली 25,500 ते 81,100 एवढं वेतन आपल्याला पाहायला मिळतं। तसंच कृषी सहाय्यक हा डिप्लोमा वाल्यांसाठी मित्रांनो, ऍग्रीकल्चर असिस्टंट डिप्लोमासाठी 11 पद सेपरेट केलेले। डिप्लोमा वाल्याच्या ठिकाणी डिग्री वाले अप्लाय करू शकत नाही आणि डिग्री वाल्याच्या ठिकाणी डिप्लोमा वाले अप्लाय करू शकत नाही, ही एक विशेष अट आहे। S8 ची पुन्हा इथं वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते। पुढचं जे पद आहे तर ते आहे इलेक्ट्रिशियन, म्हणजे ITI उमेदवारांना चांगली संधी, 4 जागा आहेत, S8 ची वेतन श्रेणी आहे। चला, पुढचं पद आहे ग्रंथालय सहाय्यक, एकच पद आहे, S7 ची वेतन श्रेणी 21,700, 59,100 एवढं वेतन आपल्याला यांचं बघायला मिळतं। बघा, पुढचं जे आपण पाहणार आहोत ते म्हणजे कनिष्ठ लिपिक, हे फार महत्वाचं पद आहे। 34 जागा आपल्याला इथं पाहायला मिळतात, चांगल्या जागा आहेत। S6 19,900, 63,200 ही वेतन श्रेणी याची इथं बघायला मिळते आपल्याला। ओके, पुढचं वाहन चालक ड्रायव्हर जर समजलं तर ड्रायव्हरच्या 7 जागा आहेत इथं, S6 लिपिक सारखंच वेतन जे आहे तर ते आलं असणार आहे। पुढचं पद आहे ट्रॅक्टर चालक, कृषी यंत्र चालक म्हणा तुम्ही, त्याचं एकच पद आहे। S7 ची वेतन श्रेणी म्हणजे लिपिक पेक्षा एक पाऊल थोडंसं जास्त वेतन त्याला असणार आहे। पुढचं आहे प्रयोगशाळा परिचर, लॅबोरेटरी असिस्टंट अटेंडंट त्याला म्हणतो, 7 जागा आहेत त्याच्या पण, S6 म्हणजे लिपिक एवढंच त्याला वेतन आपल्याला इथं बघायला मिळतं। पुढचं प्रयोगशाळा सेवक 19 पद आहेत, S1 आहे, 15,000
ते 47,600 हे गट ड चं आपल्याला पद बघायला मिळतं मित्रांनो, आणि हे 10वी पास वाल्यांसाठी असेल. ग्रंथालय परिचर, लायब्ररी अटेंडंट 2 जागा आहेत, लिपिक एवढी सॅलरी तुम्हाला इथे मिळणार आहे. पुढचं शिपाई पद आहे, 40 जागा आहे, 40 शिपाईच्या. S1 ची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 एवढं वेतन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे मित्रांनो. आता याचे ऑनलाईन अर्ज हे 10/11/2025 पासून सुरू होणार आहेत आणि 24/12/2025 पर्यंत हे अर्ज चालणार आहेत. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने भरायचे, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील आणि कोणतेही कागदपत्रे किंवा पोच कार्यालयात जे आहेत तर ती पोस्टाने पाठवायची नाही. कधी कधी पोस्टाने पाठवायची असते, पण इथे त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे. आता पात्रता, परीक्षेचे स्वरूप, शैक्षणिक अर्हता या सगळ्या गोष्टी या टेबलमध्ये दिलेल्या आहेत, म्हणून अत्यंत व्यवस्थित पद्धतीने हे तुम्ही जे आहेत तर ते बघायचे. पहिलं पद आहे कनिष्ठ संशोधक सहाय्यक, ज्याला म्हणतो ज्युनियर रिसर्च असिस्टंट. तर JRA याच्यामध्ये फक्त पदवीवाले, कृषी पदवीवाले अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये बघा मराठी 20, इंग्रजी 20, सामान्य ज्ञान 20, बौद्धिक चाचणी 20 आणि संबंधित विषय ज्ञान 120 गुण. 2 तास वेळ मिळणार आहे. एकूण प्रश्न असतील 100. उपआवेक्षक याच्यासाठी काय पाहिजे, 10वी पास पाहिजे, ITI चं प्रमाणपत्र पाहिजे आणि NCVT जे आहेत तर ते तुमचं इथं कंप्लीट पाहिजे. इथं पण सेम पॅटर्न, विषयाचं ज्ञान 80 प्रश्न, बाकी मराठीचे 30 प्रश्न, इंग्रजीचे 30, सामान्य ज्ञानचे 30, बौद्धिक चाचणीचे 30. आता मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला जर ह्या फक्त नॉन टेकची एवढ्याच पार्टची जर तयारी करायची असेल ना, तर त्याच्यासाठी आपली ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे सगळे विषय तुमच्यासाठी ऑलरेडी रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, तर ते तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. कृषी सहाय्यक, कृषी सहाय्यक पदवीधर याच्यामध्ये बघा पदवीवाले अप्लाय करू शकतात. मग कृषी, उद्यान विद्या, वनशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, अन्न तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय अशी कृषी विद्यापीठामधील जे काही पदवी असेल ते अप्लाय करू शकतात. मराठी 30, इंग्रजी 30, सामान्य ज्ञान 30, बौद्धिक चाचणी 30 आणि विषयाचं ज्ञान हे 80 प्रश्न. असे 200 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे. 100 प्रश्न, 2 तास इथं तुम्हाला वेळ मिळणार आहे. आता हे डिग्री डिप्लोमासाठी सेमच सिलेबस आहे आणि याच्यासाठी आपली ही बॅच जी आहे ना तर ती उपयुक्त मित्रांनो, ही कृषी सहाय्यकची बॅच. तर ही बॅच तुम्हाला सगळे विषय ते कव्हर करून देईल. सेम पॅटर्न तुमचा हाच आहे. त्याच्यानंतर 20 तंत्री, ITI चं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, सेम पॅटर्न असणार आहे. 30 30 30 आणि 80चा बघा तुम्ही इथं बघू शकतात. कनिष्ठ लिपिकसाठी काय पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे, मराठी 30 आणि इंग्लिश 40चं. पण आपल्याला माहिती आहे की प्रकल्पग्रस्तांसाठी टायपिंगच्या याच्यामध्ये सूट दिली जाते जॉईन झाल्यानंतर 2 वर्ष, ते पण आपण इथं बघायला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला फक्त हे 4 विषय पाहायला मिळतील इथं बघा. मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50 आणि बौद्धिक चाचणी 50 हे गुण आहेत मित्रांनो. प्रश्न मात्र फक्त 25-25 प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतील, कारण की एकूण 100 प्रश्न आहे. 2 तास एवढा तुम्हाला इथं वेळ मिळणार आहे. आणि बघा याच्यामध्ये हे जे प्रश्न दिलेले आहेत ना मित्रांनो, हे प्रश्न TCS पॅटर्न नुसार ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो, TCS पॅटर्न नुसार ही परीक्षा जी आहे तर ती तुमची होणार आहे. आणि याच्यासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल ना, तर आपलं मागच्या वेळी जे तलाठीचं एक बुक आलं होतं त्याच्यामध्ये 57 प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्ही तयारी करू शकतात. त्याच पद्धतीने आपल्याकडे ना TCS IBPS गाईड पण आहे एक मित्रांनो. TCS IBPS गाईड, TCSच्या सगळ्या प्रश्नपत्रिका इथं 4700 प्रश्न आहेत. तर हेही प्रश्न तुम्ही जे आहेत तर ते अभ्यासू शकतात. याच्या माध्यमातून तुम्हाला TCSचे सगळे जे प्रश्नपत्रिकांचं नॉलेज आहे तर ते नक्की हे सगळे बुक आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तिथून घरपोच तुम्ही ही पुस्तकं मागू शकतात आणि हेच तुमच्यासाठी एक महत्त्वाचं स्टडी मटेरियल जे आहे तर ते राहणार आहे. वाहन चालकासाठी पण सेमच सिलेबस आहे, परंतु तिथं तुमची ड्रायव्हिंग टेस्ट पण घेतली जाणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या बरं का. ड्रायव्हिंग टेस्ट तुमची घेतली जाणार आहे. कृषी यंत्रचालक याला पण म्हणजे ड्रायव्हरच आहे ना, तर याला पण तुमची टेस्ट घेतली जाणार आहे. प्रयोगशाळा परिचारला सेम सिलेबस आहे, पण पात्रता काय मित्रांनो, 10वी पास पाहिजे, 10वी. आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा भौतिक आणि रसायनशास्त्र विषयासह म्हणजे सायन्स विषय पाहिजे आहे. त्याच्यानंतर प्रयोगशाळा सेवक फक्त 10वी पास पाहिजे. किती 10वी पास पाहिजे. ग्रंथालय परिचर, ग्रंथालयाचा 3 वर्षाचा 3 महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. बघा शिपाईसाठी फक्त 10वी पास तुम्हाला पाहिजे आणि जागा पण इथे जास्त पाहायला मिळतात. याची कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट ही TCS मार्फत जी आहे तर ते होणार आहे मित्रांनो, हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. बाकी वयोमर्यादा ही तुमची 18 आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 45 असते, म्हणून डायरेक्ट 45 वर्षांपर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. परीक्षा शुल्क हे 1000 रुपये कॅटेगरीसाठी म्हणजे नॉन कॅटेगरीसाठी, आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 900 रुपये. माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क इथं लागणार नाही, याची तुम्हाला नोंद घ्यायची. उमेदवार एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकतो, परंतु त्याला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र 1000 रुपये आणि 900 रुपये जे आहेत तर ते भरावे लागतील. ओके. त्याच्यानंतर कागदपत्र काय लागतील मित्रांनो, म्हणजे मेन म्हणजे काय की अर्ज करणारा उमेदवार हा केवळ
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीसाठी घरे किंवा ज्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आलेली होती, त्याच्यानंतर कुटुंबातील जे मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीपासून आहे तर तुम्हाला ती वंशावळ तयार करावी लागेल आणि जर तुम्ही एकदा कधी या सर्टिफिकेटद्वारे लाभ घेतला असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही मित्रांनो, हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ताबा असल्याची ताबा प्रताची प्रत पण तुमच्याकडे जे आहे तर ते सुरुवातीलाच ऑनलाईन करताना अपलोड करावी लागणार आहे, कारण की त्याच्याशिवाय फॉर्मच भरू दिले जाणार नाही. काय होतं नंतर ते उमेदवार रिजेक्ट होऊन जातात आणि या सगळ्या गोष्टी इथं बघायला मिळतात. बघा कोणती कोणती पद आहेत तर हे सगळी पद आहेत, एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा कोणती पद आहेत. बाकी खूप साऱ्या पदांना 10वी पास आहे पदवीधारकांसाठी, जे कृषी सहाय्यक आणि कृषी सहाय्यक पदविकाधारक या दोघांनी नक्की फॉर्म भरला पाहिजे जर तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जे आहेत तर ते बसत असाल. आणि प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी हे तलाठीचं किंवा TCS IBPS गाईड हे पुस्तक अवेलेबल आहे ऍप्लिकेशनवर, नक्की ऑर्डर करा. तुमचा चांगला अभ्यास जे आहे तर ते याच्यातून होऊन जाईल. आगामी काळात त्याचा फॉर्म कसा भरावा, तयारी कशी करावी हे संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून तुम्ही आजच इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलला जरूर जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.